फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ। 30 वर्ष मी राज्यावरचं राजकारण करतो आपल्या सगळ्यांच्या कुटुंबात, परंतु मला तशी राजकीय वैर कोणाशी नाही। आहेत ते कोणी तुम्हाला माहिती आहे, पण ते राजकीय वैयक्तिक माझा कोणावर राग नाही, लोभ नाही। ते बरोबर आहे, त्यांचं कल्याण करावं, सारख्या चांगल्या मित्रांबरोबर आयुष्य पुढचं द्यावं, हीच माझी इच्छा राहिली। आता बाकीचं मला स्वतःला कधी आमदारकी नको होती तुम्हाला माहित नाही। इथंच कर बैठक कुठेतरी झाली होती, शिवाजीरायांचं म्हणणं होतं रामराजे तुम्ही उभे राहा, मी म्हणत होतो संजय बाबा तुम्ही उभे राहा। शेवटी शिवाजीरायांनी मला मारून मुटकून मला गाड्या साहेब होते, आता तुम्ही लहान होते गाड्या साहेब होते। अशा सगळ्या परिस्थिती असतात, असे सगळे योगायोग असतात किंवा काही तुम्हाला शुभ आशीर्वाद देण्याचे हा योग आला, ही आनंदाची गोष्ट। रमेश मी काय खेळत नाही, प्रत्येक ठिकाणी मी आपला मोबाईल घेऊन माझं मी काम करत होतो। ते रमी आणि आमचे मित्र माणिकराव पाटील आणि त्यांचा मोबाईल 96 साली सगळ्यात पहिले बहुतेक मी असेल मुंबईत मोबाईल घेतलेला। एवढा मोबाईल होता, एवढा आता एवढा झाला। शेखरो जयंतरावांना यांना मला मी शिकवले, त्यांना मोबाईल SMS करायचं। ते पहिलं शरद पवारांना ते इतकं छळलंय ते SMS करून, पाणी आणि पैसे, पाणी आणि पैसे, 100 SMS मी रोज करायचो शरद पवारांना, मंत्रिपदासाठी नाही पाण्यासाठी करत होतो। शेवटी एका ठिकाणी मला म्हणले ते जाहीर, रामराजे मला मेसेज करायचा, आता पैसे दिले त्यांनी कुठं तरी आणलं काहीतरी, आपलं गेलं पुढे, मला काय सांगायचं आता SMS करू नका, म्हटलं मी करणार। म्हणजे अशी मोबाईल आता के तुमच्या आमच्या एवढं काय हवं, शेवटी फुटा आणि पहिले लक्षात घ्या, आजकालची पिढी ना आजकालची लोक आपल्यासारख्या नेत्यांना वाटतं फार ऐकतात, ही पोरं फार भारी आहेत। हे व्हॉट्सअपवर काय करतात तुम्हाला कळणार नाही, एवढं लक्षात घ्या, इतके विचित्र पोर आहे ते, आणि त्यांच्या हातात सगळं द्यायचं, शेवटी कुठे घेऊन जायचं खेळते। हे पोरं एकत्रित राहावीत, संस्काराने युक्त असावीत, चांगली नोकरी मिळावी, चांगलं शिक्षण घ्यावं, येणारी आव्हानं त्यांच्यापर्यंत पोहोचावीत, त्याच्या पलीकडे आपल्या हातात आता काय आहे। तर साखरवाडीत मी तुम्हाला एक साखरवाडी घराणा माझा एक जनरल प्रश्न कसं असतं की भाटकर आलं असतं, भाटकर आलं नसतं तर साखरवाडी काय पिंपळगावात राहिलं असतं, पिंपळवाडी का काय तुलना। साखर कारखाना आला नसता तर साखरवाडी वाढत नव्हती, साखरवाडी वाढत नव्हती तर श्रीराम होत नव्हतं। हिरावजा कालव्यावर जी क्रांती घडली, जलक्रांती घडली, त्याला म्हणजे महाराज साहेबांनी त्या विश्वेश्वरय्याला जर हे इकडनं कालवाने हे संस्थान होतं, ब्रिटिशांनी कशाला या संस्थानाला मदत केली असते। विश्वेश्वरय्या शेवटी त्यांचा नोकर होता ब्रिटिशात, त्यांनी बारामतीतनं सगळं पाणी दिलं असतं। बारामती ही ब्रिटिश होती, संस्थाने पलटणचं आपल्या इकडं होतं। अशा गोष्टी घडत जातात, आणि त्यात के तुमच्यासारख्या लोकांचं योगदान मिळालं तर ह्या गोष्टी शाश्वत होत, कायमस्वरूपी टिकतात। आज तुम्ही दिलेल्या नावाने शाळा उभी तर राहिली, तुम्हाला मान्य करायला तात्या करायचे, त्या शाळेत तुम्ही शिकलात, दृष्टपंत कुठे शिकले मला माहित नाही। त्यामुळे हे जे परंपरा आणि आपल्या सगळ्यांच्या संस्कार आहेत, हे साखरवाडीकरांच्या कुठलेही भोसले असतील, नॉन भोसले असतील, हाती भोसले असतील, डावे भोसले असतील, डावे उजवे काय असतील ते असतील, केकेंचा आदर्श घेऊन माणिकराव आणि केकेंच्या सारखी दोस्ती ठेवा, एकमेकांची स्टँडवर जास्त भांडू नका, राजकारणाच्या वेळेस बाकी रामराजांच्या बरोबर राहा, एवढं तुम्ही